मुंबईमध्ये पांढऱ्या पट्ट्यांचा वाद तापलेला आहे। गिरगावमध्ये सुद्धा रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या पाहायला मिळतात आणि त्यामुळे गिरगावकर संघटनेने पांढऱ्या पट्टीवर काळ्या रेषा मारलेल्या आहेत। मुंबईमध्ये पांढऱ्या पट्ट्या मारण्याला सध्या विरोध होतोय आणि या संदर्भात आता आपण गेले काही दिवसांपासून वाद सुद्धा पाहिलेला आहे। त्यामुळे पांढऱ्या पट्ट्या मारलेल्या आहेत आणि गिरगावमधली ही दृश्य आपण पाहतोय। गिरगावकर संघटनेने याला विरोध केलेला आहे। तर मुंबईमध्ये सध्या जैन धर्मियांकडून पांढऱ्या पट्ट्या मारल्या जात आहेत आणि याचा वाद आता सध्या पेटलेला आहे। घाटकोपर, त्यानंतर दादर आणि आता गिरगावमध्ये सुद्धा या पांढऱ्या पट्ट्या दिसत आहेत आणि त्यामुळे एकूणच हा विषय तापलेला आहे। घाटकोपरच्या वादानंतर दादरमध्ये काल या पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आलेल्या होत्या। त्या पांढऱ्या पट्ट्या महापालिकेने हटवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यावर काळा रंग मारला। तसंच जर कोणी पांढऱ्या पट्ट्या मारल्या तर त्यावर कारवाई करा या संदर्भातलं पत्र सुद्धा मुंबई महापालिकेनं पोलिसांना पाठवलेलं आहे आणि आता गिरगावमध्ये सुद्धा अशाच पांढऱ्या पट्ट्या पाहायला मिळत आहेत। तर मुंबईमध्ये सध्या पांढऱ्या पट्ट्यांना विरोध होतोय। जैन धर्मियांकडून कुणालाही न विचारता अशा पद्धतीनं पांढऱ्या पट्ट्या मारल्या जात आहेत आणि त्यामुळे एकूणच या संदर्भात अनेकांनी संताप व्यक्त केला आहे। काल मनसैनिकांनी या संदर्भात आक्रमक पवित्रा घेतलेला होता आणि मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर जैन समाज आणि त्याचबरोबर इतर जे मनसेचे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये वाद सुद्धा झालेला होता। जैन धर्माचे काही धार्मिक मंडळी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता आणि त्यानंतर तातडीनं शिवतीर्थच्या अंगणामध्ये जे पांढरे पट्टे मारलेले होते ते काढले गेले। मुंबई महापालिकेनं तिथे काळा रंग फासला आणि आज गिरगावमध्ये हे पांढरे पट्टे दिसतात आणि त्यावरून सुद्धा आता वाद निर्माण झालाय, संताप व्यक्त केला जातोय। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। काल दादरमधल्या शिवतीर्थच्या अंगणामध्ये हे पांढरे पट्टे मारले गेले होते, मात्र त्यावर लगेचच मुंबई महापालिकेनं काळा रंग फासून ही पांढरी पट्टी हटवलेली आहे। दरम्यान मुंबई महानगरपालिकेने या संदर्भात आता पोलिसांना कारवाई करण्यासंदर्भातलं सुद्धा पत्र दिलेलं आहे। अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी पांढरे पट्टे जर कोणी मांडले तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे। काय माहिती का, दिवसेंदिवस आहे ना ह्या लोकांची मस्ती खूपच वाढत चाललेली आहे। आणि काय की काल एक तुम्ही स्टेटमेंट बघितली की संदेश देशपांडेंनी जी ह्यावरती दादरवरती जो प्रकार केला त्याच्यावरती तो निलेश चंद्र मुनी त्यांना सांगतो आम्ही बांगड्या घातल्यात का, तू बांगड्या घातल्यास की नाही घातल्या आम्हाला माहिती नाही आहे, पण आम्ही तर नक्कीच नाही घातल्या। तर आपण या गिरगाव संघटनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे। जैन धर्मियांचे धर्मगुरू यांनी या संदर्भात वादग्रस्त विधान केलेलं होतं। आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीयेत असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि अशा पद्धतीनं त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर आता गिरगावकर संघटनेनं सुद्धा या संपूर्ण प्रकरणासंदर्भात संताप व्यक्त केलेला आहे, कारण गिरगावमध्ये सुद्धा हे पांढरे पट्टे दिसत आहेत आणि त्या संदर्भात संताप व्यक्त होतोय। संदीप देशपांडे जी, महाराष्ट्र को जितना खतरा जैनों से नहीं है उतना मुसलमानों से है। तो जाइए आप मुंब्रा में, जहाँ पे पूरे मुंब्रा को हरा करने का, तो वहाँ पे भी काली पट्टी करनी चाहिए। वापस आपने दाणू के अंदर, मैं अभी गया था, 25,000 जनता वहाँ शामिल हुई थी धर्मसभा में। 22 लड़कियां हिंदुओं की जिहाद हुआ है, लो जिहाद। तो वहां पे आप कब जा रहे हैं मुसलमानों का मुंह काला करने के लिए? जगप्रसिद्ध असं भोंग्याच्या विरोधातलं आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं, महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं। आणि ज्यावेळेला आमचं हे आंदोलन होत होतं त्यावेळेला तत्कालीन सरकारच्या भीतीने हे निलेश चंद्रसारखे शेपट्या घालून घरी बसलेले, त्यामुळे आम्ही कुठे आंदोलन करायचं, कशा विरोधात करायचं हे सांगायचं यांना अधिकार सुद्धा नाही। इथे दादरसारखा सहिष्णू भाग असेल, घाटकोपरसारखा सहिष्णू भाग असेल, इथे पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांना उलट माझं आव्हान आहे की एकदा जाऊन मुंब्र्यात किंवा पायदुनीत तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारून बघा, तुमची हिंमत आहे का? आम्ही तर आंदोलन करून दाखवलं, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही करून दाखवा। तर गिरगावमध्ये सुद्धा रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता वाद उद्भवलेला आहे। निलेश चंद्र मुनी यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यांनी
जैनांपेक्षा या देशाला मुसलमानांचा मोठा धोका आहे असं म्हटलं आणि त्यामुळे संदीप देशपांडे आणि मनसेनं तिथे जावं, मुंब्र्यामध्ये जावं असं त्यांनी थेट आव्हान देताना म्हटलेलं होतं आणि त्याला संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलंय. दरम्यान पांढरी पट्टी मारणाऱ्यांवर कारवाई करा असं मुंबई महानगरपालिकेनं पोलिसांना पत्र दिलेलं आहे. दादरमधील पांढरी पट्टी प्रकरणाची महापालिकेनं दखल घेतली आहे. पांढरी पट्टी मारण्यासाठी परवानगी घेतली नाही हे सुद्धा समोर आलेलं आहे आणि त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेनं त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या संदर्भातले पोलिसांना पत्र सुद्धा पाठवले. तर सध्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जैन धर्मियांकडून पांढरे पट्टे मारले जात आहेत आणि या पांढऱ्या पट्टीला अनेकांनी आक्षेप घेतलेला आहे. खास करून मनसेनं या संदर्भातला मुद्दा लावून धरलेला होता जेव्हा शिवतीर्थच्या रस्त्यावर हे पांढरे पट्टे मारले गेले आणि आता या संदर्भात मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना पत्र पाठवलंय.